नमस्कार. नमस्कार. विकास भाऊ, तुम्ही जे महालाभ ग्रॅन्युअल बोलावलेले आहे आपल्या ॲग्रोसेल कंपनीचे, त्याचे नियोजन शेतकऱ्यांसाठी तुम्ही कशा प्रकारे करणार आहे ते आम्हाला सांगावे. आम्ही याच्या आधी आपल्याच कंपनीचं महालाभ पोटॅशियम सुनाईट पावडर फॉर्ममध्ये आम्ही शेतकऱ्यांना देत होतो आणि त्याचे रिझल्ट फार एक्सलंट रिझल्ट आहेत आणि त्याच्या साईजसाठी, डेव्हलपमेंटसाठी, व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी त्याचे फार फायदे चांगले आहेत. संत्र्यासाठी, इतर कॉटनसाठी, इतर पिकांसाठी. पण जनरली काय होतं की शेतकरी फवारणीमध्ये एक फवारणी घेतो, त्याची रिक्वायरमेंट आहे जास्त, 3 ते 4 फवारण्या त्याच्या व्हायला पाहिजे, पण ते आणि त्याची तेवढा डोज आहे तो पिकासाठी. पण जनरली शेतकरी एक फवारणी झाल्यानंतर ते दुसरं तो खत रिपीटेड करत नाही, तो बदलवतो आणि ती रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे त्याला जेवढे बेनिफिट त्याला मिळायला पाहिजे पोटॅशियम सुनाईटचे ते मिळत नाही. आणि ते पाहतो आता त्याच्यामुळे काय झालं की आता तुम्ही जे पोटॅशियम ग्रॅन्युलमध्ये आणलं त्याला जो रिक्वायरमेंट आहे, जी डोज लागणारा डोज आहे तो आता पूर्णपणे देता येईल. म्हणजे एकरी त्या झाडाला म्हणजे संत्र्याला एकरी 10 किलोचा डोज किंवा बाकी पिकांना तो तेवढा डोस पाहिजे. तो मुळावाटे जर जमिनीतून जर गेला तर त्याचे बेनिफिट आणखी जास्त होतील. म्हणजे आपण संत्र्याला 250 ग्रॅम पर प्लांटला रिकमेंडेशन करतो, त्या हिशोबाने तुम्ही द्याल. आता त्या हिशोबाने आम्ही जर त्याला त्या प्लांटला दिलं तर आणखी त्याचे बेनिफिट आणखी जास्त होईल. आणि हे आम्ही कंपनीला याच्या आधी रिक्वेस्ट केल्या होत्या का साहेब याला जर आणखी ग्रॅन्युअलमध्ये आलं तर आणखी चांगलं होईल, आणि त्या हिशोबाने ते आणलं कंपनीने. फार चांगलं त्याचे बेनिफिट. आता आम्ही त्याला एका प्लांटला 250 ग्रॅमच्या हिशोबाने त्याला देऊ, बाकी पिकांना एकरी 10 किलो काय, तर त्याचे जे रिझल्ट येणार आहे आता ते फार एक्सलंट येतील. ग्रॅन्युअल स्वरूपात असल्या कारणानं टाकण्याला सोपे आहे आणि पर्टिक्युलर जमिनीतून जाणं, मुळावाटे जाणं ते फार जास्त गरजेचं होतं. म्हणजे सॉईल बेसमध्ये तुम्ही द्यायला बाकी खतांसोबत मिक्स करून त्याला द्यायला इझी होऊन जाईल पिकाला. त्याच्यामुळे आम्ही त्याला प्रमोट करणार आहे. जे शेतकऱ्यांनी पोटॅशियम सुनाईट जे आहे ते मातीतून कसं देता येईल आणि त्याला जास्त म्हणजे जेवढा जो रिक्वायर्ड डोज आहे तो त्याला कसा पिकाला देता येईल त्या हिशोबाने आम्ही त्याचा प्रयत्न करणार. तसेच यामध्ये असलेले घटक, फॉर एक्झाम्पल पोटॅशसोबत याच्यासोबत मॅग्नेशियमसुद्धा आहे आणि तुम्हाला सल्फरही आहे. म्हणजे ॲडिशनल घ्यायची गरज नाही आहे शेतकऱ्यांना, गरज नाही. आणि याच्यात काय होऊन राहिलं, एक तर साईज डेव्हलप होऊन राहिला, क्वालिटी चांगली मिळून राहिली. आणि विशेष म्हणजे संत्र्यामध्ये काय होतं, संत्र्यामध्ये किंवा पराठीमध्ये जी पातीगळ, पराठीमध्ये पातीगळ होते, संत्र्यामध्ये फळगळ होते, तर त्या फळगळीलाही त्याचा बेनिफिट चांगलं होऊन राहिलं. तर ते त्याचा फायदा त्या जमिनीतून गेल्यामुळे त्याला. आणि याच्यात सल्फर आहे, सल्फर असल्यामुळे सल्फरचेही बेनिफिट त्या मुळाला चांगले मिळून राहिले, मुळावाटे चांगले मिळून राहिले. त्याच्यामुळे ते फंगस जे आहे त्याच्या फंगस आणि खत दोन्हीचा फायदा त्या सल्फरचा याच्यामुळे होऊन राहिला देतात. मला विचारायचं आहे शेतकऱ्यांसाठी काही मेसेज तुमच्याकडनं. शेतकऱ्यांनी आता तर म्हणजे एक चांगला एक गोल्डन चान्स आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांनी ते पूर्णपणे त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. नमस्कार.